नमस्कार. शुभ सकाळ. ईश्वरचरणी नतमस्तक होऊन व ज्या शिक्षक लोकांनी ज्ञानाचे धडे देऊन या देशसेवेसाठी अर्पण केला, आजचा हा विषय आहे की गावासाठी पण थोडा वेळ. आदरवाडी या गावची अशी समस्या आहे की मुलं तिथून ॲक्च्युली शिक्षणापासून खूप दूर गेलेले आहे गाव. आणि याच्यासाठी एक काहीतरी लिखित पत्र म्हणून विषय हा आहे. याच्यासाठी एक चर्चेचा विषय खूप हा महत्त्वाचा आहे की गावापर्यंत फक्त 5वीपर्यंत शाळा आहे आणि डोंगराळ भाग आहे प्लस आदिवासी भाग आहे. तर लहान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 5 ते 6 किलोमीटर जावं लागत असतं आणि ते शिक्षण घेताना बी कुठंतरी जीवितास मोठा धोका आहे. तर ह्या पद्धतीनुसार मी असे काही पत्रचा उल्लेख केलेला आहे. आणि इथं एवढं लांबून असताना पण की आपण आपल्या गावच्या विकासावर कसे लक्ष देऊ शकतो हे एक महत्त्वाचे आहे. विषय हा आहे की गावात तुकडी पद्धतीने 6वी ते 10वी पर्यंत वर्ग वाढवण्यात यावे. कारण शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. ज्यावेळेस शिक्षणाचे आपल्याला दूध आपण पितो शिक्षणाचे, तर तेव्हा ते वाघ डुगर ढेरकाळा फोडणारच. त्या पद्धतीनुसार आजच्या विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहोचणं कुठेतरी गरजेचं आहे आणि भविष्यात आपल्या देशाच्या प्रगतीसाठी हातभार लागणं खूप गरजेचं आहे. अर्ज हा असा आहे की गाव आदरवाडी, पोस्ट केळगाव, तालुका शिलोड आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर, की गावची जी ग्रामपंचायत होती एक ग्रुप ग्रामपंचायत होती. आता हिच्या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये एक डोंगराळ भाग असल्याने सह्याद्रीच्या उपरांगा असलेले अजिंठा डोंगर रांगात या ठिकाणी हे गाव वसलेलं आहे. आणि हे जे चारही खेडे एक टेकडावरती आहेत. मग या ठिकाणी आदरवाडी तांडा, कोराळा तांडा हे एकदम आदिवासी भाग आहे आणि तिथं गावची कनेक्टिव्हिटी पण जास्त नाहीत. आणि मग ह्या 4-5 गावा मिळून 5वीपर्यंत शिक्षण आहे गावात. आणि मग नंतर 35 ते 40 विद्यार्थ्यांना केळगाव या ठिकाणी जावे लागतं. आणि काही दिवसात चारही बाजूला घनदाट जंगल असल्याने घनदाट जंगल असल्याने बिबट्यासारख्या प्राण्यांचा वावरही असतो. आणि याचं मी तुम्हाला त्याचं बिबट्यांचं जे न्यूजपेपरने जे प्रकाशित केलेलं आहे त्याचं पण तुम्हाला मी हे दाखवतो. हे बघ की हिच्यामध्ये काय दिलेलं आहे की बिबट्यांच्या भीतीने वनरक्षक पळाले, ग्रामस्थांचे जीव राम भरोसे. म्हणजे ईश्वराच्या याच्यावर सोडलेले आहेत. कोणत्या प्रशासनाला मी टीका करणं माझा हा उद्देश नसूनही गावात शिक्षण ह्या कारणामुळं लोक तिथले संघटित झालेले नाही. आणि बिबट्यांच्या दहशतीमुळे शेतकरी त्रस्त, पण परिसर हागणदारी मुक्त झालेला आहे. हा एक उल्लेख आहे. आणि मग हा कुठंतरी ह्या जंगलातून विद्यार्थी जात असताना भविष्यात या प्राण्यांपासून विद्यार्थ्यांच्या भविष्याला साहजिक धोका निर्माण होऊ शकतो. आदिवासी तांडे असल्याने पालकवर्ग तिथले, आता पालकवर्गांची ॲक्च्युली कमजोरी काय, जास्त प्रमाणात ऊसतोड कामगार आहे आणि जंगल असल्यामुळे साहजिक तिथं वन्य प्राण्यांपासून पिकांचे जे ॲक्च्युली दिवसरात्र मेहनत करतात शेतकरी वर्ग, तर त्या पिकांचे पण किती नुकसान होते पिकांचे. मग त्याच्या
ह्या काहीतरी कारणास्तमुळं पालकवर्ग कमजोर पडतात. आणि आजच्या घडीला जीवन जगत असताना तुम्हाला पैसा हा खूप महत्त्वाचा आहे. बाहेरचं चांगलं शिक्षण घ्यायचं असलं म्हणलं तर मग त्याच्यामुळं कुठंतरी मग पालकवर्ग यार त्यांना हातभार व्हावा म्हणून लहान वयातच त्या मुलांना उस्तुडी यासारख्या ठिकाणी घेऊन जातात. आणि मग ते कुठंतरी मग नुसतं मग जिंदगीत आपल्या ती उस्तुडी परंपरेनुसार आपल्या वडिलांनी केली तर आपण बी तेच धंदा करू, कारण शिक्षण नाही ना. मग ह्यामुळे कुठंतरी मग विद्यार्थी शिक्षणापासून दूर जात आहेत. तर मी या पत्राच्या माध्यमातून काही प्रशासनाला, काही आदरणीय राजनैतिक व्यक्तींना की हे कळवण्याचा उद्देश आहे की 6वी ते 10वीपर्यंत तुकडी पद्धतीने वर्ग वाढवण्यात येतो. आणि ऊसतोड कामगार असल्यामुळे जी योजना सरकारने लागू केलेली आहे तर त्या लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. तर संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह चालवण्यात यावे हा एक उद्देश होता मला, की बा आपण नोकरीच्या निमित्तानं बाहेर असतो आणि गावावरती लक्षच देत नाही. तर म्हणून गावासाठी पण आपण आपलं कर्तव्य हे ज्या गावात जन्मलो, ज्या मातृभूमीत जन्मलो आणि नंतर ह्या देशाच्या सेवेसाठी समर्पित झालो. एवढेच माझे 2 शब्द बोलून इथे समाप्त करतो. जय हिंद, जय हिंद.